सुखी बी नाही आणि दुखी बी नाही आणि काहीच नाही. हाय या लेवलनं पट्टीन. निवांतचा नाही. आणि निवांत म्हणाय नाही, निवांत हाय बी म्हणावं, नाही बी म्हणावं. आम्हाला कोण अडवणार नाही. बसलाच म्हणून कोण विचारणार नाही, उठलाच म्हणून कोण विचारणार नाही. काय नाही, आपल्या मनाचं आम्ही मनके राजे. मन करायचं. करू वाटलं करायचं, नाही आपलं कटाळा आला झोपला कुठं. बिनव्यसनी माणूस. नाही नाही, बिन व्यसनी नाही. व्यसनी या जगात कोणतरी आहेच, जरा थोडा बहुत काहीतरी आहेच. तंबाखूची किंवा कसली तरी व्यसन आहे. कुठलं तरी व्यसन असते माणसाला. त्याच्यावर बी चालत नाही. नुसतं कसं आहे? रिकामा राहायला की त्याला येतोय आठ्या. ते जातोय पाठीशी मरून. दारू पिणाऱ्याला काय हाय काय बघायला तो हवा. तंबाखू आता ह्यातली काही माहिती नसणार तुम्हाला, थोडी काय माहिती नसली तुम्ही सांगायला हवं. सांगा की. ज्यावेळी राम लक्ष्मणला जिवंत केला काय, त्यावेळी मारुतीनं दुर्योधन उचलून आणला ते, म्हणजे औषध आणलं ते त्यावेळी. ते तर औषध म्हणजे हे तंबाखू. जे त्याच्यावर ते आणि राम लक्ष्मण जिवंत झालं. त्याला तोता होता आणि तोता काय ते तोता टाकाय गेली तो काय. तोता टाकाय गेल्यावर त्याचा एखादा माणूस उपचार होता. ते म्हणला ही तोता टाकून दे. त्याचा काहीतरी उपयोग जीवनात, सगळ्या जीवनात फिरलं पाहिजे, हाय त्या पिढीतून. म्हणून त्याचा तंबाखू उत्पन्न केला. मग 5 मिनिटं आम्ही आता ह्याला व्यसन आहे, अरे तंबाखू पाहिजे आहे मला. 5 मिनिटं थांबतोय म्हणून. 5 मिनिटं थांबतो. अवताला आता आम्ही लागलो ह्याला तंबाखू केलं पाहिजे, जरा थांबतो. तेवढी बैल थांबली. कसं आहे माहिती आहे काय, ते देवा देखाने जे केलेलं आहे, म्हणजे ते काय कुठल्या मार्गातनं, पुढल्या मार्गातनं काहीतरी केलेलं आहे तिने. व्यसनामुळे आपण थांबते. व्यसनामुळे थांबते. वेळ थांबते. थांबू शकत नाही. रांडेच्या देवाने दारू काढली. शंकर दारू काढली. कोणी शंकरन. मग ती शंकरन दारू का काढली?